जय महाराष्ट्र। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आज व्हिडिओ बनवते। मोदीजींनी 2 दिवसापूर्वी देशाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही खाद्यतेलाचा वापर कमी करायचा, तुम्ही पेट्रोल डिझेल वापरायचं नाही, तुम्ही 1 वर्षभर सोनं खरेदी करायचं नाही, तुम्ही विदेश यात्रा करायची नाही, म्हणजे तुम्ही फिरायला जायचं नाही आणि तुम्ही मेट्रोनेच प्रवास करायचा, असे सगळ्या गोष्टी। बरं, ऑफिसेसला जाऊ नका, तुम्ही ऑनलाईन काम करा, तुमच्या मीटिंग्स ऑनलाईन करा, असे सगळे नियम हे मोदीजींनी आव्हान म्हणजे त्यांनी नियम घालून दिलेले आहेत की तुम्ही हे सगळं, म्हणजे मोदीजींना विचारायचं तुम्ही देशामध्ये पुन्हा एकदा जो लॉकडाऊन म्हणत होतो तो लॉकडाऊन लावला आहे का? कारण आता मगाशी बातम्यांमध्ये मी बघितलं की जूनमध्ये शाळा पण सुरू करायच्या मनस्थितीमध्ये सरकार नाही आहे, ऑनलाईन शाळा घेणार आहे पुन्हा कोविडसारखं। मला मोदी सरकारला आणि भाजपमध्ये बसलेल्या लोकांना विचारायचं आहे, युद्ध कोणाचं चाललं आहे नक्की? युद्ध कोणाचं चालू आहे? इराण इस्रायलचं। त्याच्यामध्ये ट्रम्पने उडी घेतली, म्हणजे अमेरिकेने। आता अमेरिकेचा ट्रम्पचा मित्र म्हणून मोदीजी हे जे इराणच्या बाजूने उभे न राहता इस्रायलच्या बाजूने उभे राहिले, बरं त्याचा भुर्दंड कोणाला पडला? मोदीजींना नाही पडला आहे, तो ह्या देशात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे। ज्या प्रकारे गॅस सिलेंडर जे घरामध्ये भेटत नाही आहेत, पेट्रोल डिझेल, पेट्रोल अजून लोकांना कितीतरी पेट्रोल पंप बंद आहेत, बऱ्याच गोष्टी। आता हे पेट्रोल डिझेल वापरू नका म्हणजे भविष्यात तुम्ही ह्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार ना, म्हणजे जे सर्वसामान्य लोक, जे मुलं 2 व्हीलरवरती जाणारी आहेत त्यांच्या खिशावरती आणखीन थोडा भार लावला तुम्ही। बरं, खाद्यतेल तुम्ही कमी वापरा, याचा अर्थ मला अजूनही कळला नाही। जे खाद्यतेल आहेत, आमच्याकडे तेलाच्या घाण्या आहेत की त्या कुठे? आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट होत आहे तेल, रिफाईंड तेल नाही वापरायचं आहे आम्हाला, आमच्याकडे तेलाच्या घाण्या आहेत, आम्हाला ओरिजिनल तेल वापरायचं आहे। आणि असं असताना सुद्धा मोदीजी तुम्ही आम्हाला काय म्हणून खाद्यतेल कमी वापरा हा सल्ला दिला आहे। आता आम्ही आमच्या घरामध्ये काय खायचं हे सुद्धा मोदीजी सांगणार का? बरं, आता लग्न सराई सुरू आहे आणि अशातच मोदीजीने आव्हान केलं आहे की तुम्ही सोनं खरेदी करू नका। आता मला विचारायचं आहे अशा लोकांना जे व्यापारी वर्ग आहे, ज्यांना भाजप पाहिजे होती सत्तेमध्ये, ह्या इलेक्शनच्या आधी जे आमदारांचं इलेक्शन झालं, जे खासदारांचं इलेक्शन झालं आणि आता जे नगरसेवकचं म्हणजे पालिकांचं इलेक्शन झालं, ह्या प्रत्येक इलेक्शनमध्ये जो व्यापारी वर्ग आहे त्यांना BJP सत्तेमध्ये पाहिजे होती। आता मला विचारायचं आहे व्यापारी वर्गाला, मग आता कसं वाटतंय? ह्या सोने खरेदी करू नका 1 वर्षभर, म्हणजे हा सराफा मार्केट जे आहे त्यांची पूर्ण बँड वाजवली मोदीने। बरं, जे ज्वेलर्स आहेत त्यांचं तर कंबरडं मोडलं, पण जे कारीगर आहेत, जे गरीब घरातून आहे, जे सर्वसामान्य घरातले जे कारीगर आहेत, ज्यांचं त्याच्यावरती पोट आहे, त्या कारीगरांनी करायचं काय? की त्यांनी पण ते बंगालमध्ये जाऊन ते झालमुरी काय बोलतात ते विकायचं आहे का वर्षभर? आता जेवढे हे व्यापारी आहेत ना, त्यांनी 1 वर्षभर तुम्ही काय करायचं आहे? सराफांना विचारेन, जे ज्वेलर्स आहेत, सराफ कळत नसेल तर ज्वेलर्स बोलते मी, जे ज्वेलर्स आहेत, 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका। तर हे ज्वेलर्सला मी सल्ला देते की तुम्ही एक काम करा, मोदीजींनी असं पण ते झालमुरी जे आहे ना ते फेमस केलं आहे ना, त्याचा धंदा टाका, बघा जमतंय का? का माहिती आहे का ही चीड येते? की ज्या माणसाने आपला देश हा विकायला काढलेला आहे, तो माणूस आजही सत्तेत का पाहिजे, तो पक्ष आजही सत्तेत का पाहिजे काही भक्तांना, अंधभक्तांना, ते मला आत्ताही कळत नाही। बऱ्याच जणांचा मी बघते व्हिडिओ, महंगाई बढ़ती है तब भी बढ़ने दो लेकिन भाजपा ही चाहिए, सिलेंडर के भाव बढ़ते हैं तो बढ़ने दो, पेट्रोल के भाव बढ़ता है तो बढ़ने दो, लेकिन भाजपा ही चाहिए। तुम्ही काय डोळ्यावरती पट्टी बांधली आहे का गांधारीसारखी? जरा डोळे उघडा, ती पट्टी काढा, बघा जरा अवतीभोवती काय चाललं आहे। ज्या प्रकारे ऑफिसेस बंद ठेवा, तुम्ही घरातून वर्क फ्रॉम होम करा, तुम्ही मीटिंग पण ऑनलाईन करा, म्हणजे काय होणार आहे ना, तरुण वर्ग जो आहे तो घराच्या बाहेरच पडणार नाही, घरातून आपलं काम करेल, म्हणजे काम आणि घर एवढंच त्याचं ते जे काही कनेक्शन असणार आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही चाललं आहे ना ते अजिबात तरुण वर्गाला माहिती नाही पडलं पाहिजे। सरळ आहे,
जी मुलं, जे शाळेत जाणारी मुलं, त्यांनाही ऑनलाईनचा तुम्ही पर्याय देताय. याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाचा हा ब्रेन आहे ना, मेंदू, हा कंट्रोल करायचा प्रयत्न करते का भाजप? तुम्हाला पाहिजे नाही की इकडच्या मुलांच्या मेंदूचा विकास व्हायला पाहिजे? असंही लॉकडाऊनमध्ये ज्यांनी परीक्षा पास केलेल्या आहेत ना, त्यांना नोकरी भेटत नाही. तुम्ही मुलांचं भवितव्य अंधारामध्ये टाकताय. आणखीन एक प्रश्न पडलाय की मोदीजींनी मेट्रोचा वापर करा म्हटलंय, स्पेशली मेट्रोचा उल्लेख केलाय. मोदीजींना मला विचारायचं नाही, भाजपाला आणि आमचे जे महाराष्ट्राचे CM आहेत देवेंद्र फडणवीस यांना मला विचारायचं आहे, आमच्याकडे पूर्वापारपासून लोकल ट्रेन आहे. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन म्हणतो आम्ही. आमच्याकडे लोकल ट्रेन पण आहे. लोक वर्षानुवर्ष त्याच्याने प्रवास करत असताना मोदीजींनी मेट्रोचंच नाव का काढलं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. मेट्रोचाच का उल्लेख केला आहे हे थोडंसं मला समजत नाही आहे. हे समजणं इतकं मला वाटत नाही की एवढी माझी बुद्धी चालत असेल. मेट्रोच का वापरा ह्याचं कारण मला ह्या भाजपांनी दिलं पाहिजे की मेट्रोचाच वापर का करायचा, ह्याच्यामध्ये काय गुपित दडलेलं आहे. आम्ही ट्रेनने प्रवास करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जे व्यापारी वर्ग आहे त्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे की तुम्ही काय करताय. याच्या आधी तुमची कधी अशी परिस्थिती आली होती का? काँग्रेसची सत्ता होती इतके वर्ष. मी कोणाची स्तुती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, पण याच्या आधीसुद्धा पंतप्रधान आपल्या देशामध्ये होते, राष्ट्रपती होते, वित्तमंत्रीसुद्धा होते, फायनान्स मिनिस्टर जे म्हणतात. सगळ्या गोष्टी आपल्याकडे एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू होतं. जगामध्ये आर्थिक संकट आलेलं होतं. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त सोनं खरेदी झालं. सणासुदीमध्ये सगळ्यात जास्त व्यवहार आपल्या देशामध्ये झाला, कारण आपल्याकडे सण उत्सव एवढे आहेत की आपला पैसा हा फिरतो मार्केटमध्ये, आणि म्हणून आपल्या देशामध्ये आर्थिक मंदी कधी आली नाही. पण आज डॉलरचा भाव आपला किती चालला आहे, रुपयाचा भाव? म्हणजे एवढी प्रगती ह्या मोदींनी केलेली आहे. 2014 पासून आत्तापर्यंत फक्त देशाला सॅक्रिफाईस करायला लावतो हा माणूस. फक्त तुम्ही हे द्या. तुम्ही काय देताय आम्हाला मोदीजी? अजून लोकांना नोकऱ्या नाही दिल्या. तुम्ही म्हणताय तुम्ही ऑफिसेसला जाऊ नका. अरे पहिलं नोकरी तरी द्या मुलांना. सगळा देश विकायला काढलाय. कानावरती आलेलं आहे आमच्या की तुम्ही सोन्याच्या खाणी कोणाला विकल्यात बरं? सोन्याच्या ज्या खाणी आहेत भारतातल्या, कोणाला विकल्यात? अडानीला. मग सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका तुम्ही म्हणताय, त्याचं खरं कारण काय आहे जरा देशाला कळू देत. मेट्रोनेच प्रवास करा हे का म्हणताय ह्याचंही कारण जरा देशाला कळू द्या. मला कळत नाही, युद्ध तिकडे चाललं आहे पण आपला देश का सर्व्हाइव्ह करतो याच्यामध्ये? आपला देश का हे भुगतोय? मला वाटतंय ते अमेरिकेची लोक पण एवढा त्रास सहन करत नसतील एवढा आपण भारतातली लोक त्रास सहन करतोय का? त्याचं कमल हसनचं पण स्टेटमेंट मी बघितलं की जोपर्यंत जर्मनी पूर्ण रसातळाला गेला नाही तोपर्यंत तिथल्या लोकांनाही वाटत होतं की हिटलर हा खूप चांगला देश चालवतो. आपला देशही अर्धा गेलेला आहे रसातळाला. ज्या प्रकारे रुपयाचा भाव झालेला आहे, ज्या प्रकारे आपल्यावरती एवढी बंधनं आणली जातात. मोदीजी तुम्ही आम्हाला उपदेश केले खरे, पण हे सगळे उपदेश इलेक्शनच्या नंतरच कसे झाले? मतदानामध्ये तुम्ही अफाट पैसा खर्च करा, तुम्ही इलेक्शन आयोग पूर्ण मॅनेज करा, तुम्ही सगळीकडे फिरा, तुमच्या गाडीबरोबर 100 कमीत कमी गाड्या फिरणार. आता तुमचे जे आमदार नालेसफाई बघायला गेले, साटम नावाचे जे तुमचे आमदार आहेत, नालेसफाईची पाहणी करायला गेले, त्यांच्याबरोबर 25 गाड्या होत्या त्यांच्याबरोबर, त्यांच्या ताफ्यामध्ये. बाई हे उपदेश तुम्ही सर्वसामान्य लोकांना करता तर तुमची माणसं विसरतात का? आणि तुम्हीसुद्धा विसरताय का? लाखोंचा सूट घालून तुम्ही परदेशवाऱ्या करता ना. आता तुमची परदेशवारी आहे. 4 ते 5 युरोपियन देशांना तुम्ही भेट देणार आहे मोदीजी, आणि तुम्ही आम्हाला सल्ला देत आहे की तुम्ही विदेश यात्रा करू नका. म्हणजे हे कसं काय? तुम्ही घरात खाताना सगळं काय खावा आमच्या पैशांवरती, पण आम्ही घरामध्ये तेल पण नाही यूज करायचं. मग आम्ही काय पाण्यामध्ये फोडणी द्यायची का? एका सर्वसामान्य बाईचं मी एक बाईट ऐकला की उद्या मोदीजी बोलतील गरमी खूप आहे तुम्ही कपडे काढून राहा, तर आम्ही कपडे काढायचे का?
हे काय आहे हे फालतूपणा? व्यापारी वर्ग आत्ता तरी डोकं आलं का जागेवरती? बघा आणि विचार करा. आणि देशातल्या जनतेने आत्ता तरी ते गांधारीने जेव्हा पट्टी बांधली ना तिच्या घराचं, तिच्या 100 पोरांचं, काय झालं हा इतिहास आहे, नव्याने सांगायला नको. आणि तुम्ही पण अशी पट्टी बांधाल ना तर तुमच्यामुळे ह्या देशाचं पण तेच हाल होणार आहे. त्याच्यामुळे जरा डोळ्यावरची पट्टी काढा आणि जरा बघा काय चाललं आहे. आणि तो नवनाथ बन राजसाहेबांना सल्ला देतो आहे की मोदीजींवरती एवढं लेख लिहिण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्या. तर नवनाथ बन, तुम्ही न्यूजमध्ये होतात ना ABPच्या, त्या कट्ट्यावरती तुम्ही फडणवीसला इतके प्रश्न विचारले होते आणि त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही भाजपमध्ये गेलात. आणि भाजपमध्ये जाऊन आता तुम्ही जिंकून आलात आणि तुम्ही राजसाहेबांना उपदेश करताय. जरा तुम्ही पत्रकार आहेत ना हाडाचे, आधी तर पत्रकारच होते ना, मग तुम्हाला दिसत नाही तुमचं भाजप सरकार काय करते, कशी देशाची लूट चालवले, कसा देश विकायला काढले, दिसत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे सन्मान्य राजसाहेबांना उपदेश करण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या CMला, तुमच्या प्राईम मिनिस्टरला ह्यांना सल्ला दिला ना तर खूप बरं होईल. जरा पत्रकारिता जागवा, जरा आतली अंतरात्मा तुमची जरा जागवा आणि नंतर राजसाहेबांना टोमणं द्या. तेवढी पात्रता नाही आहे तुमची. एवढं बोलून थांबते. धन्यवाद.